कल्याण पश्चिमेस सुरू असलेल्या 4 पदरी पुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला। कल्याण पश्चिम येथील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान हा पूल प्रस्तावित आहे। या कामादरम्यान बालधनी परिसरातील अडथळे हटवण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली होती। मात्र या कारवाईत महापालिका प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचा गंभीर आरोप बौद्धभूमी फाउंडेशनकडून करण्यात आला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी फाउंडेशनच्या वतीने गेल्या 15 दिवसांपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू आहे। सोबतच बुद्धभूमी फाउंडेशनकडून मोबदल्याची मागणी देखील केली जात आहे। अद्याप बुद्धभूमी फाउंडेशनच्या मागण्यांची काही दखल न घेतल्याने सोमवारी या आंदोलनाचे रूपांतर मोर्चात झाले। यावेळी फाउंडेशनच्या भत्तेजींनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे। तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणावर अद्याप शिवसेना किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून अधिकृत प्रक्रिया आलेली नाही। आता 1 महिना होऊन सुद्धा या कल्याण शहरामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी बौद्ध समाज भिक्खू संघ बुद्धभूमीला वेठीस धरून बेकायदेशीरित्या उड्डाणपुलाच्या नावाखाली त्यांचा जो मेहुणा आहे अभिषेक थोरवे त्यांना आर्थिक लाभ करून देण्यासाठी बुद्धभूमीला धूळखंडित करून बेकायदेशीरित्या बुद्धमूर्ती हटवून स्तूप आणि झाडांचे कत्तली करून या ठिकाणी बौद्ध समाज भिक्खू संघाला आंदोलन उपोषण मोर्चेसाठी भाग पाडलेला आहे। आणि महिना होऊन सुद्धा ना श्रीकांत शिंदे आले ना शासनाकडून कोणी प्रतिनिधी येऊन तपशील घेतलेले आहेत बौद्ध भिक्खू संघांसोबत काय अन्याय झालेला आहे आणि कशा प्रकारे आम्हाला न्याय पाहिजे। आता या ठिकाणी महानगरपालिकेने एखादा बाहुबलीसारखं भूमाफियासारखं त्यांनी 7/12 नोंद चुकीच्या पद्धतीने करून बुद्धभूमी आणि बौद्ध समाजावर अन्याय करीत आहेत आणि उड्डाणपुलाच्या नावाखाली त्या ठिकाणी दडपशाही दंडेलशाही या पवित्र बुद्धभूमी आणि आस्थेच्या ठिकाणावर करीत आहेत। त्यामुळे लोक संतप्त होऊन आजचा जो शांतीचा मार्गाने मोर्चा आपण महापालिकेत घेऊन आलो आहोत। श्रीकांत शिंदे यांनी जबाबदारी पदावर बसून त्यांनी हा जो अन्याय करीत आहेत त्यासाठी त्यांनी देशातील तमाम बौद्ध बांधवांना दुखवलेल्या आहेत भावना, धार्मिक भावना। त्यामुळे त्यांनी जाहीर माफीनामा देऊन खासदारकीचे राजीनामा द्यावेत आणि जो आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर त्यांचे तात्काळ निलंबन व्हायला पाहिजे। आमचे बुद्धभूमीवर दरोडा टाकून त्यांनी आमच्यावरच FIR नोंद केलेला आहे 9 भंतेजी आणि 5 उपासकांवर आणि म्हणून जे दरोडा घातलेले आहेत त्या लोकांवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्ह्याची नोंद व्हायला पाहिजे। आणि हा जो उड्डाणपूल नदीलगत फिरवले तरी त्यातून जो काही मोबदला राशी होईल ते बौद्ध समाजाला सुपूर्द केलं पाहिजे बुद्धभूमी फाउंडेशनच्या मार्फत। हेच आमचे या ठिकाणी आज म्हणणं आहे। धन्यवाद।